एका बाजूला अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये एम्पायर स्टेट नावाची जी बिल्डिंग आहे 1454 फूट उंचीची, त्या ठिकाणी जी रूफ टॉपर आहे अँजेला आणि युव्हान यांनी त्या बिल्डिंग वरती चढाई करून त्या ठिकाणी गेल्यानंतर तो जो युव्हान आहे तो गुडघ्यावर बसला आणि त्या अँजेलाला प्रपोज केलं. तर त्या ठिकाणी ही जी चढाई केली होती ती कुठल्याही सुरक्षा साधनांशिवाय होती आणि तिथं त्याने ते प्रेम व्यक्त करण्यासाठी जी जागा निवडली तशीच जागा आपल्याकडे पण कुणीतरी निवडली होती. दोन्ही ठिकाणी उंची होती, दोन्ही ठिकाणी जीवाचा धोका होता, पण दोन्ही ठिकाणी प्रेम असायला हवं होतं. तर दुसरीकडे एका तरुणीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला उंच लोहगडावर नेलं. त्यानं तिच्यावर विश्वास ठेवला, पण तिच्या प्रियकरासाठी त्याला त्याचा जीव गमवावा लागला. फरक फक्त उंचीचा नव्हता, फरक विचारांचा होता. एकानं प्रेमाचा वापर विश्वास जिंकण्यासाठी केला आणि एकानं प्रेमाचा वापर विश्वास तोडण्यासाठी केला. गेल्या 20 वर्षांमध्ये आम्ही ना हजारो जोडप्यांना भेटलो, पण एक गोष्ट ना ती नेहमी जाणवली की नातं फक्त ना आय लव्ह यू म्हणण्याने टिकत नसतं. नातं तेव्हा टिकतं जेव्हा तुमचा जोडीदार तुमचं मन समजून घेतो, तुमच्या भावना जपतो, तुमचा आदर करतो आणि कायम तुमच्या पाठीशी उभा राहतो. खरं प्रेम आहे ना कधीच भीती नाही निर्माण करत. खरं प्रेम हे नेहमी सुरक्षितता देतं. म्हणून जोडीदार निवडताना फक्त प्रेम बघू नका, तर त्याची माणुसकी, त्याचा स्वभाव आणि त्याचा तुमच्याबद्दलचा आदर पण नक्की पहा. कारण ना विश्वासावर उभं राहिलेलं नातं आहे ना हे आयुष्यभर टिकतं. आणि नात्यात काही समस्या असेलच, देन विजिट केअर फॉर कपल्स.